our next chapter, that is biotechnology. So today that is the introductory part about the biotechnology. So what is biotechnology that we are going to see? Biotechnology, this term, it is given by this Carl Elkin. So this term, it is given in 1919. And what is biotechnology actually? You see in the heading, it is given what they mean by the biotechnology. Bio, it means the living organism, you know, and the technology, you know, what is the engineering and everything. So it is quite good thing that engineering and that part, it is now it is going on about the living organisms. In living organism, whatever the engineering part that we have to study in this branch biotechnology. Biotechnology is a special branch which is a very technical branch and advanced branch where living organisms are used as the tool. So complete technological part we are going to see in this biotechnology. Biotechnology you are studying from before, so you know very well, but many interesting facts about the biotechnology we are going to understand in this chapter, and you have to understand many techniques and the applications. So today, as an introduction, what is biotechnology exactly, that we are going to discuss. Okay. So first we will see the definition. What is coming under the biotechnology? So नावात तुम्हाला मी सांगितलं की व्हॉट इज बायोटेक्नॉलॉजी मध्येच काय आहे, तर सगळं काही जे काही इंजिनिअरिंग पार्ट जो आहे तो सगळा लिव्हिंग ऑर्गॅनिझम वर कशा कशा पद्धतीने इंजिनिअरिंग करून फॉर वेलफेअर ऑफ द ह्युमन बीइंग्स, फॉर वेलफेअर ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, कशा पद्धतीने ही बायोटेक्नॉलॉजी हेल्पफुल आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. तर biotechnology, it deals with industrial scale production of biopharmaceuticals and biological using genetically modified microbes. हे लक्षात घ्यायचंय, genetically modified microbes, fungi, plants and animals. हे सगळे जेनेटिकली मॉडिफाय याच्यामध्ये आपण बघतोय, हे सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, all these are how genetically modified. Its application includes therapeutics, diagnostics, genetically modified crops for agriculture, processed food, bioremediation, waste treatment, and energy production. Everywhere you see, there is the use of biotechnology. ही जी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जे सगळ्या जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपण पाहिलेले आहे याच्यामध्ये मॉडिफिकेशन घडून आणले गेलेले आहे. मायक्रोब्स आहेत, फंजी आहे, प्लांट्स आहे, ॲनिमल्स आहे, तर या सगळ्यांमध्ये खूप काही मॉडिफिकेशन, जेनेटिक मॉडिफिकेशन घडून आणून त्यानुसार त्याचा जो ऍप्लिकेशन करून लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी खूप मोठ्या प्रमाणावर जो बेनिफिट झालेला आहे तो बायोटेक्नॉलॉजीने दिलेला आहे. वन बाय वन वी आर गोइंग टू डिस्कस. So biotechnology is a very advanced branch in the living science. आता बायोटेक्नॉलॉजी मध्ये अजून जर बघायला गेलं तर दोन आपल्याला आपण त्याला क्लासिफाय करू शकतो. एक म्हणजे ट्रॅडिशनल जी के आहे, ज्याच्यामध्ये ओल्ड मेथड होती, आणि आता मॉडर्न काय मेथड्स आपण बायोटेक्नॉलॉजी मध्ये बघणार आहोत तेही आपण डिस्कस करतो आहोत. तर ट्रॅडिशनल आणि ओल्ड जी आहे बायोटेक्नॉलॉजीची जी मेथड आहे त्यामध्ये सिंपल पद्धतीने आपण बघितलेलं आहे की दॅट इज द फर्मेंटेशन प्रोसेस. फार पूर्वीपासून जी फर्मेंटेशनची प्रोसेस आहे तर फर्मेंटेशन प्रोसेसला बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण म्हणजे जी होम लेवल ऍट हाऊस होल्ड डोमेस्टिक लेवल पासून तर इंडस्ट्रियल लेवल पर्यंत सुद्धा त्याचा वापर केला जायचा फर्मेंटेशन मध्ये. तेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझम कशा पद्धतीने युजफुल आहेत, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज त्याही वेळेला होत होता, पण त्याच मायक्रो ऑर्गॅनिझम्सला कशा पद्धतीने मॉडिफाय केलेलं आहे हे नवीन मॉडर्न टेक्निक मध्ये आपण पाहणार आहोत. तर ट्रॅडिशनल टेक्निक मध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझमचा रोल इन द फर्मेंटेशन प्रोसेस ऑलरेडी वी नोन. फर्मेंटेशन प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. मीन्स डे टू डे वी सी दॅट जे मिल्क इज कन्वर्टेड टू कर्ड, ही जी सिंपल प्रोसेस आपण घरी घडून आणत असतो फर्मेंटेशन, त्यामध्ये मिल्क इज कन्वर्टेड टू कर्ड, तर त्यासाठी लॅक्टोबॅसिलाचा रोल आपल्याला माहिती आहे. सो मेनी फर्मेंटिंग थिंग्स आर देअर, किंवा बेकरी प्रॉडक्ट्स याच्यासाठी ईस्टचा वापर केला जातो.
तर या पद्धतीने फर्मेंटेशन घडून आणल्या जातात किंवा इंडस्ट्रियल लेवलला आपण पाहतो की जे मोलॅसिस आहे, शुगर केन, जो मोलॅसिस आहे त्या मोलॅसिसवर फर्मेंटेशन प्रोसेस करून लार्ज अमाऊंट मध्ये अल्कोहोल जे प्रोड्यूस केल्या जातात. दिस इज ऑल्सो द फर्मेंटेशन प्रोसेसेस. फर्मेंटेशन प्रोसेस ट्रॅडिशनली वी ऑलरेडी नो. ही ओल्ड मेथड आपल्याला माहिती आहे, ज्याद्वारे इंडस्ट्रियल लेवलला पण आपण मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करू शकतो. हे जे बेकरी प्रॉडक्ट आहे, चीज वगैरे बाकीचे पण, तर याच्यामध्ये पण किती इंडस्ट्रियल लेव्हलला लार्ज स्केल प्रोडक्शन आपण करतोय या मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून, हे इथपर्यंत आपल्याला माहिती होतं. आता या मॉडर्न काही मेथड्स मध्ये, ही जी मॉडर्न मेथड आहे त्यामध्ये अजून नवीन टेक्निक्स आपल्याला शिकायचं आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग जो पार्ट आपण म्हटलं की बायोटेक्नॉलॉजी मध्ये येणार आहे, तो इंजिनिअरिंग पार्ट म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंग, ज्याच्यामध्ये इन्क्लूड केल्या जाते RDNA टेक्नॉलॉजी. RDNA technology, it is called as the recombinant DNA technology. And this recombinant DNA technology is firstly given by Cohen and Boyer in 1973. तर ही RDNA टेक्नॉलॉजी तेव्हापासून दिलेली आहे कोहेन अँड बॉयरनी 1973. ही जेनेटिक इंजिनिअरिंग अतिशय हेल्पफुल आहे. देन सेकंड पार्ट इज केमिकल इंजिनिअरिंग. द फर्स्ट वन इज जेनेटिक इंजिनिअरिंग, म्हणजे जीनचं मॅनिप्युलेशन केलं जातं. DNA मध्ये चेंजेस घडवून आणल्या जातात. जीनचं मॅनिप्युलेशन करणं म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा पार्ट येतोय. केमिकल इंजिनिअरिंग. केमिकल इंजिनिअरिंग म्हणजे तो पण दॅट इज द प्रोसेसिंग अंडर दिस RDNA टेक्नॉलॉजी. याच्याद्वारे केमिकल जे आज आपण पाहतो आहे की व्हॉट एव्हर द थिंग्स आर नीडेड फॉर अवर बॉडी, ज्या बॉडीमध्ये तयार होणाऱ्या गोष्टी आहे किंवा बॉडीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहे त्या बाहेर वेगळ्या या मेथडद्वारे RDNA टेक्नॉलॉजी म्हणा किंवा अजून पुढच्या PCR वगैरे भरपूर काही टेक्निक्स आहे, त्याद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने हे जे केमिकल्स आहेत मोठ्या प्रमाणावर एक इंडस्ट्रियल लेवलला हे जे केमिकल इंजिनिअरिंग त्याद्वारे केलं जाऊ शकतं. जे वेगवेगळ्या प्रकारचे, फॉर एक्झाम्पल जसं आता इन्सुलिनचं मार्केट आपण म्हणतो की किती मोठ्या प्रमाणावर आहे आज. इन इंडिया यू सी दॅट देर आर सो मेनी डायबेटिक पेशंट. मग या डायबेटिक पेशंटचं लाईफ सेव्ह करण्यासाठी आज इन्सुलिन किती आवश्यक गोष्ट झालेली आहे. वॅक्सिन हे किती आवश्यक झालेले, सगळे केमिकल थिंग्स आहेत. तर या केमिकल द्वारे, या केमिकल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे अवेलेबिलिटी, इतकं मोठं मार्केट आज अवेलेबल आहे. सो दिस लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आपण ज्याला म्हणतो, ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आज या बायोटेक्नॉलॉजी मध्ये या इंजिनिअरिंगच्या माध्यमातून पॉसिबल झालेलं आहे. तर ट्रॅडिशनल मेथडमध्ये आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स अभ्यास करत होतो, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने मॉडिफाय केल्या गेलेलं आहे आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या द्वारे कशा पद्धतीने या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून, जशी RDNA टेक्नॉलॉजी, PCR टेक्निक, पुढे आपण पाहणार आहे पॉलिमर चेन रिएक्शन्स या चॅप्टर मध्ये, तर त्या सगळ्या माध्यमातून कशा पद्धतीने जीनला मल्टिप्लाय केल्या जातं, जीनचा क्लोन बनवला जातो, जीनला मॅनिप्युलेट केल्या जातं, जीन मध्ये चेंजेस घडवून आणल्या जातात, याचा सगळा व्ह्यू आपण पुढे पाहणार आहोत. तर त्याद्वारे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. अँड दिस इज अ व्हेरी ग्लुमिंग थिंग्स इन द लिव्हिंग वर्ल्ड. आणि त्यामुळे काय झालेलं आहे ऍक्च्युअली, दॅट इज द लाईफ सेव्हिंग ड्रग्स आर गेटिंग अवेलेबल and that the people's life it becomes healthy, it makes the life of the people healthy and we can also prolong the life of the people. तर ही एक खूप मोठ्या गोष्टी मेडिकल सायन्स मध्ये पण बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय, हे सगळं बायोटेक्नॉलॉजीमुळे. बायोटेक्नॉलॉजीचे काही इन्व्हेन्शन्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जसं की टेस्ट ट्यूब बेबी इकडे आपण हे पाहतो. याच्यामध्ये इकडे जुन्या याच्यामध्ये ट्रॅडिशनल मध्ये आपण हायब्रिडायझेशन टेक्निक वगैरे अगोदर शिकलेले आहेत, त्यामध्येच पुढे टिश्यू कल्चर आहे किंवा इकडे मॉडर्न जेनेटिक टेक्निक्स, या सगळ्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करतो आहोत बायोटेक्नॉलॉजी. सो दिस इज अ व्हेरी ऍडव्हान्स ब्रांच इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. So here we are going to see about the biotechnologyचा जो आहे विस्तार किती आहे. What is the expansion of this biotechnology? This technology ही जी आहे कुठे कुठे उपयोगात येऊ शकते, हे एक ऍप्लिकेशनच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ऍज अ टूल यूज करून या टेक्नॉलॉजीने किती वेगवेगळ्या फील्डमध्ये किती मोठमोठ्या, म्हणजे याच्यामध्ये आपण बघतोय की सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये त्याचं ऍप्लिकेशन्स कशा पद्धतीने केलेलं आहे हे तुम्हाला दिसेल. तर आपण बघूया
ही जी आहे बघा प्लांट बायोटेक्नॉलॉजी, प्लांट पासून बघू की प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आता प्लांट बायोटेक्नॉलॉजी एकदा आपण पूर्ण सगळे कंटेंट्स बघून घेऊ की कशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी कुठे कुठे काय काय वर्क करते. एक म्हणजे प्लांट बायोटेक्नॉलॉजी म्हणजे प्लांट मध्ये काय काय चेंजेस आहे. प्लांट हे जे वर्ड आहे किंवा ऍग्रिकल्चर मध्ये, आता ऍग्रिकल्चर मध्ये ग्रीन रिव्हॉल्युशन हे तुम्हाला माहितीच आहे. त्या ग्रीन रिव्हॉल्युशन मध्ये अजून या बायोटेक्नॉलॉजीने कसं योगदान दिलेलं आहे तर ते आपण बघणार आहोत. दॅट इज प्लांट बायोटेक्नॉलॉजी. त्याचबरोबर ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा ॲनिमल्स मध्ये आपण खूप काही गोष्टी पाहणार आहोत. ॲनिमल्स मध्ये जो मेन इव्हन जीन आहे त्या जीनवर सुद्धा कशा पद्धतीने मॅनिप्युलेशन केल्या जातं, जीन मध्ये कसे चेंजेस, जीन कशा पद्धतीने रिमूव्ह केल्या जातात. सो मेनी थिंग्स. दिस इज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. तर ॲनिमल वर्ल्ड मध्ये सुद्धा हे जे जीन मेन फॅक्टर आहे, जीन काय आहे शॉर्ट मध्ये आपण अंदाज घेऊन त्याच्यावर कशा पद्धतीने जीन थेरपी केल्या जाते याचाही एक अंदाज घेणार आहोत. नॉट ओनली प्लांट्स, नॉट ओनली ॲनिमल्स, इथे एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा बायोटेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वर्क करते. आता एन्व्हायरमेंट हा एक दिवसेंदिवस एक महत्वाचा विषय झालेला आहे. या एन्व्हायरमेंटच्या संदर्भात आपण पाहतोय की एन्व्हायरमेंट किती पोल्यूट होते आहे आणि त्या जे नॅचरल हे जे डिग्रेडेशन होत आहे एन्व्हायरमेंटचं त्याचा परिणाम पुन्हा लिव्हिंग लाईफवर होतो आहे आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. मग या प्रोटेक्शनसाठी हेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम कसे टूल्स म्हणून वापरले जातील याचा सगळा अभ्यास या एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी मध्ये येणार. मायक्रोबायल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्सला वेगवेगळ्या हे सगळे जे फील्ड्स आहेत आपण पाहतोय याच मायक्रो ऑर्गॅनिझम्सला कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण यूज करून त्याचं ऍप्लिकेशन प्रत्येक ठिकाणी आपण करू शकतो. तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा अतिशय इम्पॉर्टंट रोल आहे. या मायक्रोबायोलॉजीचा महत्वाचा मायक्रोबायोलॉजी कीप्स द व्हेरी इम्पॉर्टंट रोल ऑल्सो इन ऑल द वे. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी च्या द्वारे आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा पण रोल कसा आहे हे जाणून घेणार आहोत. त्यानंतर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी लक्षात घ्या. इंडस्ट्रियल प्रोडक्शन मध्ये वेगवेगळे आता जसं केमिकल इंजिनिअरिंग आपण पाहिली ब्रांच, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचं जे आता म्हटलं की फॉर एक्झाम्पल आपण एक एक्झाम्पल घेतो की ड्रग सेव्हिंग सबस्टन्सेस, तर लाईफ सेव्हिंग ड्रग जे आहे त्याच्यामध्ये वॅक्सिन्स आहे किंवा इतर केमिकल्स आहे, इतर काही हार्मोन्स आहे जे बाहेरून आपण इंड्यूस करतो. तर त्याद्वारे जे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आपण याला म्हणतो याचं मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन होण्यासाठी ही इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी वर्क करते. इंडस्ट्रियल लेवलला ही बायोटेक्नॉलॉजी वर्क करते आणि त्यामुळे जर पॉप्युलेशन कन्सिडर करता एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे लाईफ सेव्हिंग ड्रग्ज अवेलेबल करून देणं ऍट इंडस्ट्रियल लेवल हे बायोटेक्नॉलॉजीने मोठ्या प्रमाणावर हाती घेतलेले आहे. त्याचबरोबर जिनोमिक्स ही एक नवीन ब्रांच पुढे आलेली आहे. बायोटेक्नॉलॉजी वगैरे आता ब्रांचेस आहेच आहे, पण बायोटेक्नॉलॉजी ही इंजिनिअरिंगचं काम करते, टेक्नॉलॉजीचं काम करते, ऍक्च्युअल मेकॅनिकल वर्किंगचं काम करते. लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर तर कशाच्या बाबतीत करते तर त्यासाठी जीनची गरज आहे. मग जीनवर मॅनिप्युलेशन होऊन जे काही चेंजेस आहेत ते बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर होत असतात. मग हा जीन जो आहे ते कशा कशा प्रकारचे जीन्स बॉडीमध्ये कोणकोणतं वर्क करतं, त्या जीनचा काय रोल आहे यासाठी ही जिनोमिक्स ब्रांच एक नवीन तयार झालेली आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. जिनोमिक्सच्या द्वारे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जीनचा एक सिक्वेन्स असणार आहे आणि त्या सिक्वेन्सच्या द्वारे त्या जीनच्या माध्यमातून त्या जीनच्या स्टडीनुसार आपल्याला प्रॉपरली बायोटेक्नॉलॉजी फील्डमध्ये त्याचं ऍप्लिकेशन करून घेणं गरजेचं राहणार आहे. तर आपण एक शॉर्ट मध्ये जिनोमिक्स म्हणजे पण काय बघू. बघा, जीन हा सगळ्याचा महत्वाचा फॅक्टर आहे. प्रत्येकाला माहिती आहे की लिव्हिंग वर्ल्ड, बायो म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग वर्ल्ड म्हटलं तर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर येईल सेल. If the organism is cellular, then you can say the organism is living. मग सेल मध्ये आपण ती सेल लाईव्ह केव्हा म्हणून जेव्हा त्याच्यामध्ये न्यूक्लियस असेल. जर सेल मध्ये न्यूक्लियस नसेल तर ती सेल काय झाली, डेड सेल झाली. ही तुम्हाला माहिती आहे. सेकंड पॉइंट, दॅट इज द न्यूक्लियस असेल तर ती सेल लाईव्ह आहे. न्यूक्लियस आहे तर ती सेल लाईव्ह आहे, न्यूक्लियस नाही तर ती सेल लाईव्ह नाही. असं का म्हणतो आपण, कारण न्यूक्लियस मध्ये जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे दॅट इज द डीएनए. डीएनए वर जो सिक्वेन्स प्रेझेंट असतो, डीएनए वर जो सिक्वेन्स प्रेझेंट असतो तो सिक्वेन्स म्हणजे जीन.
आणि या जीनला खऱ्या अर्थाने हात लावलेला आहे या बायोटेक्नॉलॉजीने. तो जीन महत्वाचा आहे. या जीन मध्ये चेंजेस घडवून आणलेले आहेत बघा. तर येत आहे लक्षात, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या आतमध्ये जो काही डीएनए आहे त्या डीएनएचं मॉडेल तुम्ही अशा पद्धतीने इमॅजिन करा की बीड्स इन अ स्ट्रिंग. डीएनए म्हणजे एक प्रकारची स्ट्रिंग आहे, त्याच्यावर जे बीड्स म्हणजे ते जीन, आणि ते प्रत्येक जीन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे जेव्हा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे कंपोजिशन जर तुम्ही बघितला, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधले जेही काही फीचर्स आहे ते जे एक्सप्रेस होतात दॅट इज ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ द जीन. म्हणजे बॉडीमध्ये काही सिक्रिशनही करायचं असेल, कुठल्याही प्रकारचे जे हार्मोन्स आहे त्यासाठी पर्टिक्युलर वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स आहे. हिमोग्लोबिन तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन वर्क करते, पण हिमोग्लोबिन केव्हा वर्क करेल, हिमोग्लोबिन केव्हा तयार होईल, जेव्हा की तो जीन आपल्या बॉडीमध्ये असेल तर. त्यामुळे डीएनए वर असे सो मेनी जीन्स आर प्रेझेंट आणि ते एक्सप्रेस करतात. जे काही सिंथेसिस बॉडीमध्ये होत असते ते जीनच्या माध्यमातून होते. जीन एन्झाईम हायपोथेसिस तुम्हाला माहिती असेल, जीन एन्झाईम. त्याच्यानंतर जे एक्सप्रेस होत आहे सगळं काही हार्मोनचं सिक्रेशन आहे, एन्झाईमचं फॉर्मेशन आहे, याची सगळी कारण तुम्हाला माहिती आहे की हार्मोन्स किंवा एन्झाईम शिवाय बॉडी वर्कच करू शकत नाही. कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये स्टार्टिंग कंपोनंट काय आहे महत्वाचे, दॅट इज द हार्मोन्स, एन्झाईम. हार्मोन्स आणि एन्झाईम्स असल्याशिवाय बॉडी वर्कच करू शकत नाही. आणि ते हार्मोन्स किंवा एन्झाईम कोण तयार होतं, कुठून तयार होतं, सोर्स काय आहे, तर त्याचा सिक्वेन्स जो असतो तो सिक्वेन्स म्हणजे जीन. आता आपण बघणार आहोत पूर्ण. मग आता ह्युमन बिंग मध्ये जसं मी म्हटलं की फॉर एक्झाम्पल जीन फॉर इन्सुलिन. इन्सुलिन एक हार्मोन तुम्हाला फॅमिलियर आहे म्हणून एक्झाम्पल देते. दुसरा जीन आहे हिमोग्लोबिनचा आहे. त्याच्यानंतर अजून एक जीन आहे की जो थायरॉइड हार्मोनसाठी इम्पॉर्टंट आहे. असे सो मेनी जीन्स आर देअर. मग कुठला जीन कशासाठी वर्क करतो याचं प्रॉपर सिक्वेन्सिंग केलं गेलेलं आहे अंडर द ब्रांच जिनोमिक्स. जसं पिरियॉडिक टेबल मध्ये अरेंजमेंट केल्या गेलेली आहे, पिरियॉडिक टेबल मध्ये जसे आपण एलिमेंट्स अरेंज करतो त्या पद्धतीने या जिनोमिक्स ब्रांच मध्ये ह्युमन जिनोमचा, जिनोम टोटल नंबर ऑफ द जीन्स, त्या टोटल नंबर ऑफ जीन्सचा जो सिक्वेन्स मांडला गेलेला आहे त्याला आपण म्हणतो जिनोमिक्स. आणि हे जिनोमिक्सचा म्हणजे आता हे सगळे जर जीनच रेडी आहे तर ते जीन उचलून त्याच्यावर मॅनिप्युलेशन करणं हे बायोटेक्नॉलॉजीला अजून सोपं गेलेलं आहे. त्यामुळे बायोटेक्नॉलॉजी ब्रांच अजून ऍडव्हान्स पद्धतीने टेक्निकली लोकांनी मीन्स दॅट इज फॉर द ऑलवेज रेडी फॉर द ह्युमन वेलफेअर. येत आहे लक्षात. तर जीन जे आहे एका ह्युमन बिंग मध्ये जे बॉडीचे टोटल फंक्शनिंग घडवून आणणारे कोणकोणते, आता तुम्ही अगोदर शिकलेला की कितीतरी प्रकारचे हार्मोन्स बॉडीमध्ये सिक्रेट होतात. थायरॉइड हार्मोन आहे, थायमस हार्मोन आहे, कॅल्सिटोनिन आहे, पिट्युटरी हार्मोन्स आपण पाहतो, दॅट इज ॲड्रिनल ग्लॅंड वगैरे, सो मेनी हार्मोन्स आर देअर. मग प्रत्येक हार्मोनसाठी एक विशिष्ट सिक्वेन्स आहे ज्याला की आपण म्हणतो जीन. मग त्याची जर कमतरता बॉडीमध्ये जर आपल्याला पडत असेल तर त्याचं आपल्याला मी जसं म्हटलं लाईफ सेव्हिंग ड्रग हे जे बाहेरून आपल्याला अवेलेबिलिटी आज होऊ शकते ती बायोटेक्नॉलॉजी. त्यामुळे आता ही लायब्ररी जर जीन लायब्ररी रेडी असल्यामुळे तो जीन इझिली यू कॅन पुट अप आणि यू कॅन मॅनिप्युलेट, त्याच्यावर काही हे करून त्यानुसार प्रॉडक्ट बनवल्या जातात. त्याला आपण म्हणतो आरडीएनए टेक्नॉलॉजी. जीनचा वापर करून हा जो जीन आहे, आता पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग मध्ये इन्सुलिनचं प्रमाण, इन्सुलिन हे तुम्हाला माहिती आहे शुगर लेवलला मेंटेन करत असते. बॉडीमध्ये जर इन्सुलिनचं प्रमाण डिस्टर्ब झालं तर आपण त्याला म्हणतो डायबेटिक पेशंट. मग हा इन्सुलिन बाहेरून आपण त्याच्या टॅबलेट्स म्हणा किंवा इंजेक्शन घेतो. मग हा जो इन्सुलिन जीन आहे, हा इन्सुलिन जीन कसा मिळवला जातो, तर ह्युमन जिनोमचा अभ्यास केलेला आहे, जिनोमचा सिक्वेन्स लावलेला आहे फॉर एक्झाम्पल. तर त्यातला जो इन्सुलिनचा जीन आहे तो जीन घेतला जातो. तो जीन आता फास्टली रिप्रोड्यूस करणाऱ्या कोणत्या इकोलाय बॅक्टेरिया हे जे लोअर सिंगल सेल ऑर्गॅनिझम आहे, तर त्याचा जो प्लाझ्मिड आहे, एक्स्ट्रा क्रोमोझोमल आपण हे म्हणतो, दॅट इज द प्लाझ्मिड जे स्ट्रक्चर आहे त्या बॅक्टेरियाच्या अंडर जे प्लाझ्मिड आहे त्या प्लाझ्मिड मध्ये म्हणजेच त्याच्या डीएनए मध्ये हा जो जीन आहे तो फिट केला जातो. आणि जो नवीन त्याला म्हणतो आपण म्हणजे डीएनए ऑफ द ह्युमन बिंगच्या डीएनए मधला जीन इन्सुलिन जीन हा सॉर्ट आउट केला आणि तो इन्सुलिन जीन कोणाच्या डीएनए मध्ये पुटअप केला तर बॅक्टेरिया इकोलाय बॅक्टेरियामध्ये तो पुटअप केल्यानंतर
हा जो नवीन कॉम्बिनेशननी तयार झालेला आहे, म्हणजे कॉम्बिनेशन कोणाचं आलं, ह्युमन बिईंगच्या डीएनएचं आणि त्याच्याच बरोबर या ई कोलाई बॅक्टेरियाच्या डीएनएचं दोघांचं कॉम्बिनेशन आता झालेलं आहे, म्हणजेच त्याला काय म्हणणार आपण, रिकॉम्बिनंट डीएनए. काय तयार झाला, आरडीएनए तयार झाला. मग आता हा जो रिकॉम्बिनंट डीएनए आहे, तो रिकॉम्बिनंट डीएनए पासून म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन करून त्या पद्धतीने हा इन्सुलिन मोठ्या प्रमाणावर इन्सुलिन जीनच्या कॉपी मिळवल्या जातात आणि त्या इन्सुलिन जीनच्या कॉपी पासून इन्सुलिन प्रोटीन तयार केले जाते. कारण जीन पासून तुम्हाला माहिती आहे प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस होत असते, ही चॅप्टर 2 मध्ये आहे, दॅट इज द जीन एक्सप्रेशन मध्ये, की प्रोटीन सिंथेसिस कसे होत असते. प्रोटीन सिंथेसिस तुम्ही लास्ट इयर थोडंसं शिकला, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन या दोन मेथडनी जीन पासून ऍक्च्युअल प्रोटीन तयार होत असते. मग इन्सुलिन हे जे आहे तर हे एक प्रकारचं समजा प्रोटीन आहे, तर कुठलेही प्रोटीन जे आहे ते जीन पासून तयार होणार. मग हा जो इन्सुलिन जो हार्मोन आहे तो या पद्धतीने तयार होतो. आरडीएनए कशा पद्धतीने तयार होतो ते तुम्हाला मी एक एक्झाम्पल दिलं, की जिनोमिक्स ही ब्रांच अतिशय हेल्पफुल ठरलेली आहे बायोटेक्नॉलॉजीसाठी. हा अतिशय महत्वाचा भाग आहे, म्हणून याच्यावर जास्त फोकस आपण देणार आहे. की जिनोमिक्स मध्ये तुम्हाला मी सांगितलं की प्रत्येक लिव्हिंग, नॉट ओन्ली ह्युमन बिईंग, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा जिनोमचा अभ्यास केला गेलेला आहे आणि त्याची प्रत्येक लायब्ररी तयार केली गेली, की जसं फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग मध्ये वेगवेगळे जीन वर्क करतात, जीन फॉर हिमोग्लोबिन, जीन फॉर इन्सुलिन. तर हे सगळं आता स्पेशली जसं लायब्ररीमध्ये पुस्तकांची अरेंजमेंट आहे तशा पद्धतीने जर अरेंजमेंट इथे आहे या जिनोमिक ब्रांचच्या अंडर, तर तो जीन पुटअप करणं अतिशय सोपं आहे. तर मी तुम्हाला म्हटलं की हा जो जीन कुठे प्रेझेंट असतो, डीएनए वर. त्यामुळे ह्युमन बिईंगचा डीएनए यूज केला आणि कोणाच्या डीएनए मध्ये पुटअप केलं तर बॅक्टेरियाच्या, त्याच्यामध्ये, कारण बॅक्टेरिया हा सतत नंबर म्हणजे क्लोन्स तयार करू शकतो, रिप्लिकेट होऊ शकतो, नंबर ऑफ कॉपीज तयार करू शकतो सेक्शुअल रिप्रोडक्शनद्वारे. त्यामुळे हा जो जीन आहे डीएनए वरचा ह्युमन बिईंगचा, तो जीन सॉर्ट केला त्याच्यातून आणि तो जीन कशामध्ये पुटअप केला तर या प्लाझ्मिड मध्ये, ई कोलायच्या आतमध्ये. तर त्यामुळे जे स्ट्रक्चर तयार झालं नवीन त्याला आपण म्हणणार आरडीएनए. आणि त्याद्वारे मग या जीनच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करून, म्हणजे फॅक्टरीमध्ये हा हे पुटअप केल्यानंतर कितीतरी कॉपीज आपल्याला पीसीआर मशीन्स वगैरे असतात त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉपीज आपल्याला त्या जीनच्या मिळतात. फॉर एक्झाम्पल एकच इन्सुलिन जीन ह्युमन बिईंग पासून घेतला, पण थाउजंड्स ऑफ द कॉपीज यू कॅन गेट फ्रॉम सिंगल जीन, आणि थाउजंड्स ऑफ कॉपीज मिळाल्यानंतर त्याच्यापासून प्रोडक्शन करणं, ही जी टेक्नॉलॉजी याला म्हणतो आपण आरडीएनए टेक्नॉलॉजी. दिस इज द व्हेरी advanced and the modern technology of bio that is working under biotechnology. So this is all about the genomics. हा important part आहे. genomics branch मुळे हे जीन सॉर्ट करणं सोपं झालं. त्याचबरोबर आपण हे प्रोडक्शनचा भाग लक्षात घेतलेला आहे. हे प्रोडक्शन बद्दल आपण लक्षात घेतोय की या माध्यमातून हे लाईफ सेव्हिंग ड्रग कसे तयार झाले. तर तुम्ही एक अजून एक अंदाज घेऊ शकता की बरेचसे जे डिसीजेस आहे ते जेनेटिक आहे, इनहेरिटन्स मध्ये आपण पाहिलं की ज्याला आपण काही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, जो अगोदरच्या पिढीत आहे तो नेक्स्ट जनरेशन मध्ये येणारच, त्याला काही इलाज नाहीये, किंवा काही जीन म्युटेट झालेले आहे तर त्यामुळे डिसीजेस कॉज होणार. मग या डिसीजेस पासून स्वतःला सेव्ह करण्यासाठी जीन थेरपी अजून एक नवीन भाग आहे, जो पण बायोटेक्नॉलॉजीच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये येते. तर जीन थेरपीमध्ये ते जीन टोटली या जिनोमिक्स ब्रांचमुळे अतिशय पॉसिबल झालेले आहे. तो पर्टिक्युलर जीन जो आहे तो जीन टोटली रिप्लेस करून त्या जागी आर्टिफिशियल जीन बनवण्याची पण प्रोसेस आलेली आहे. त्यामुळे आर्टिफिशियल जीन त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करून त्या पद्धतीने पर्सनला हेल्दी ठेवण्यास मदत केली गेलेली आहे. त्याला आपण म्हणतो जीन थेरपी. जीन थेरपी देणं अतिशय सोपं झालेलं आहे या जिनोमिक्सच्या माध्यमातून. त्यामुळे ही अतिशय इम्पॉर्टंट ब्रांच आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजीचा आपण याच्यामध्ये एक शॉर्ट व्ह्यू घेऊ की दीज आर द ऍप्लिकेशन्स. हे तुमच्या समोर आहे. आता बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असेल त्याच पद्धतीने. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्लांटमध्ये कितीतरी मॉडिफिकेशन्स केल्या गेलेले आहेत. सुरुवातीला जे हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये पण काय होतं तर तुम्हाला माहिती आहे. ओके, हायर क्वालिटी सीड्स तयार केल्या जातात हायब्रिडायझेशन मेथडनी. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हे सगळं बायोटेक्नॉलॉजीच्या अंडर वर्क व्हायचं. पण आता जीएम क्रॉप्स आले, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आले, मार्कर असिस्टेड सिलेक्शन, टिश्यू कल्चर या वेगवेगळ्या टेक्निक्स आल्या. जसं तिकडे आपण टेस्ट बेबी पाहतो ऍनिमल्स मध्ये, इथे पण टिश्यू कल्चरद्वारे किती मोठ्या प्रमाणावर तुम्ही प्लांटचं कल्चर करू शकता.
त्याचबरोबर GM क्रॉप, जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन ए ची डिफिशियन्सी खूप जास्त आहे. तर गोल्डन राईस हे एक एक्झाम्पल तुम्हाला माहिती असेल प्लांटमध्ये. गोल्डन राईस ऐकलेलं असेल तर गोल्डन राईस काय आहे, रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन एच्या डिफिशियन्सीने कितीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. म्हणजे इंडियामध्ये मोठ्या प्रमाणात जर डिफिशियन्सी असेल तर ती कंट्रोलमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारचे GM क्रॉप्स हेल्पफुल ठरतात. तर याच्यामध्ये गोल्डन राईसचा यूज सांगतात डॉक्टर. तर गोल्डन राईस मग काय आहे, इट इज अ रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन ए. त्याच्यावर खूप मॉडिफिकेशन्स करून. आणि बरेचसे जर तुम्ही बघितलं असेल, अजून एक पॉईंट दुसरा इथे मी मेन्शन करते, तो म्हणजे एडिबल वॅक्सिन्स. ते एडिबल वॅक्सिन्स तुम्हाला माहिती आहे कसा रोल प्ले करतो, वॅक्सिन सांगायची गरज नाहीये. वॅक्सिन आपल्या बॉडीला इम्युनिटी देत असते. हे इम्युनो टेक्नॉलॉजी इथे अॅनिमलमध्ये पण आलेलं आहे. इम्युनो टेक्नॉलॉजीमध्ये पण वॅक्सिन, एडिबल वॅक्सिन म्हणून एक नवीन कन्सेप्ट आहे. त्यामध्ये सुद्धा बनाना आहे, पोटॅटो आहे, टोमॅटो, याच्यावर एक्सपेरिमेंट होऊन हे जे प्रोटीन्स आपल्या शरीरात गेल्यानंतर ते अँटीजेनचा रोल करतात. आपली बॉडी अँटीबॉडीज तयार करते. म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो ओरल वॅक्सिन, एडिबल वॅक्सिन. म्हणून पण प्लांट्सवर कितीतरी प्रयोग केले जातात. टोमॅटो आहे, पोटॅटो आहे, बनाना आहे, याच्यावर मोठमोठ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी वर्क करते. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवर कशा पद्धतीने वर्क केल्या जाते हे चित्र तुमच्या समोर आहे. सगळं डिटेलमध्ये आपण एक एक बघणारच आहोत. त्यानंतर ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा मी म्हटलं की जनरेटिव्ह मेडिसिन्स आहेत वेगवेगळे, टिश्यू कल्चर ॲनिमल मध्ये सुद्धा. आणि टिश्यू कल्चर वगैरे हे सगळं बाहेर जी इन विट्रो फर्टिलायझेशन टेक्निक्स या सगळ्या त्याच्यामुळे डेव्हलप झालेले IVF टेस्ट ट्यूब बेबी आपण म्हणतो, हे सगळे बायोटेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल झालेले. GM ॲनिमल, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स आपण म्हणून. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक एक्झाम्पल देते, GM ॲनिमल्स म्हणजे जर म्हटलं तर जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स. आज आपण पाहतोय बघा, याच्यामध्ये एक ट्रान्सजेनिक ॲनिमल म्हणून कन्सेप्ट आहे. ॲनिमल्स मध्ये ट्रान्सजेनिक म्हणजे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने जीन ट्रान्सफर केलेले आहे. फॉर एक्झाम्पल अजून सोपे समजायला सोपे एक्झाम्पल आपण घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण यू नो दॅट मिल्क ॲनिमल, आपण मिल्क घेतो काऊज कडनं. तर काऊज कडनं जे मिल्क आहे ते आपण तर त्या काऊजवर कशा पद्धतीने जेनेटिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे याचं एक छोटं एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, when baby is born, the baby when it is born, you know that baby need mother's milk. तर त्या मदर्स मिल्क मध्ये, ब्रेस्ट मिल्क मध्ये कोलेस्ट्रॉम नावाचं हे असतं. कोलेस्ट्रॉम जो इम्पॉर्टंट आहे तो इम्युनिटी बिल्डअप करणार आहे. तर जे कोलेस्ट्रॉम त्या मिल्क मध्ये असते ते आपल्याला काऊ मिल्क मधून मिळत नाही. तर जे कोलेस्ट्रॉम आहे, फर्स्ट मिल्क म्हणतो आपण मदर्स मिल्क, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द ह्युमन बेबी. मग आता हे जे कोलेस्ट्रॉम आहे हे ह्युमन फिमेल मध्ये तयार होतो, ब्रेस्ट मिल्क मध्ये कोलेस्ट्रॉम दॅट बिल्ड अप द इम्युनिटी ऑफ द चाइल्ड. मग आता हा जो कोलेस्ट्रॉम कशापासून तयार होतो, त्या ह्युमन फिमेल मधल्या पर्टिक्युलर जीनमुळे. मग तो जीन कोणता आहे की जो कोलेस्ट्रॉल तयार करेल, तो जीन आहे, तो जीन काऊ मध्ये इंड्यूस केला जात आहे. त्यामुळे त्या काऊला म्हटलं गेलेलं आहे ट्रान्सजेनिक काऊ. म्हणून जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स मध्ये एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला की त्याच्यामध्ये कसं जीन मॅनिप्युलेट केलेलं आहे की जो ह्युमन फिमेल मध्ये जो जीन आहे कोलेस्ट्रॉम तयार करणारा, तो जो जीन आहे तो काऊ मध्ये इंट्रोड्यूस केला आणि त्याच्यापासून ट्रान्सजेनिक काऊ आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने जीन थेरपी मी आत्ताच बोलली की जसे कॅन्सर आहे किंवा डायबिटीज आहे, हे माहितीच आहे की हे डिसीजेस होणार आहे अकॉर्डिंग टू इनहेरिटन्स, लॉ ऑफ इनहेरिटन्स. तर मग हे त्याच्यावर जीन थेरपी देऊन ते जीन रिप्लेस करून हेल्दी जीन तिथे पुटअप करण्याची पण थेरपी आज अवेलेबल झालेली आहे बिकॉज ऑफ बायोटेक्नॉलॉजी अँड मोस्टली बिकॉज ऑफ जीनोमिक्स. देन एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा पोल्युशन कंट्रोलिंग साठी वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स यूज केल्या गेलेले आहेत. बरेचसे पॉल्युशन इंडिकेटर म्हणून लायकेनचा वापर केला जातो. लायकेन इज अ बेस्ट पॉल्युशन इंडिकेटर. किंवा हे जे बॅक्टेरियाज आहे त्याद्वारे बऱ्याचशा बॅक्टेरिया जे पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन वगैरे पण आहे, यासाठी सुद्धा बॅक्टेरिया हे टूल मानलं गेलेलं आहे. वॉटर पोल्युशन आहे किंवा इतर कुठल्या प्रकारचे जे पोल्युशन आहे ते कंट्रोलिंग साठी हे बॅक्टेरिया म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम ऍज अ टूल म्हणून यूज केल्या गेलेलं आहे आणि एन्व्हायरमेंटला प्रोटेक्शन त्याद्वारे मिळालेलं आहे. तर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन साठी पण मी काय म्हटलंय की बायोटेक्नॉलॉजीने लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असे फाइंड आउट केले. मायक्रोबायोलॉजीच्या अंडर ज्या काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरिया
एन्व्हायरमेंटसाठी कशा हेल्पफुल ठरतात याचा बारकाईने रिसर्च करून त्याला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी बायोटेक्नॉलॉजीने त्याच्यावर इंजिनिअरिंग करून त्या याचा कशा पद्धतीने उपयोग केला ही डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. सो दिस इज द मेन रोल ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मायक्रोबायल बायोटेक्नॉलॉजी मध्ये तुम्हाला माहिती आहे हे जिनोमिक्स वगैरे पॉसिबल झाल्यामुळे बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड, ऑर्गॅनिक फार्मिंगला जास्त स्कोप मिळालेला आहे अजून. कारण ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये तुम्हाला माहिती आहे बायो फर्टिलायझर्स, बायो पेस्टिसाइड, बायो शब्द आपण वापरतोय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम यूज एज अ पेस्टिसाइड, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा फर्टिलायझर्स म्हणून यूज केला जातो आहे, ज्या नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया वगैरे तुम्हाला माहिती आहे. तर हे वेगवेगळ्या पद्धतीने ही जी बायोटेक्नॉलॉजी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या बाबतीत पण वर्क करून या पद्धतीने आपल्याला बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाइड्स अवेलेबल करून देते. त्यानंतर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये जस्ट वी हॅव सीन, जसं मगाशी एक्झाम्पल दिलं की लाईफ सेव्हिंग ड्रग. तर लाईफ सेव्हिंग ड्रग कुठून तयार होतात, तर हे जे आहे पर्टिक्युलर जीन पासून तयार होतो. जीन, एन्झाईम, प्रोटीन अशी ही लिंक आहे. त्यामुळे एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी, प्रोटीन इंजिनिअरिंग, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग अँड मेटाबॉलिमिक्स, तर असे हे भरपूर वर्ड्स आहे. नाउ इट इज व्हेरी क्लिअर प्रोटीन इंजिनिअरिंग काय आहे, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग काय आहे. तुम्हाला आता सांगितलं मी. एक्झाम्पल आपण इन्सुलिनचं घेऊ शकतो. इन्सुलिन म्हणा किंवा आता वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर बघाल तर ज्यांना ब्लड क्लॉट होत नाही बॉडीमध्ये किंवा इतर कुठलीही प्रॉब्लेम्स असेल तर ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स वगैरे सगळे हे RDNA टेक्नॉलॉजीच्या द्वारे तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे स्टिरॉइड्स बाहेरून इंड्यूस केले जातात इंजेक्शनच्या द्वारे, हे पण तुम्ही पाहता. सो मेनी जे स्टिरॉइड्स आहे जे बॉडी बनवते ते बाहेरून आपण हे करून म्हणजे इंड्यूस केल्या जातात. हे सगळं ऍट इंडस्ट्रियल लेव्हलला हे जे प्रोडक्शन होते हे दिस इज बिकॉज ऑफ द जीन. माणसाचा जीन लक्षात घेऊन की जीन काय काय कुठले कुठले प्रॉडक्ट बॉडीमध्ये, अवर बॉडी इटसेल्फ इज अ ड्रग सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये जे जे तयार होतं ते आर्टिफिशियली तयार करण्यासाठी ही इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी वर्क करते. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इन द इंडस्ट्रियल फील्ड. आता आज इतक्या मोठ्या प्रमाणावर डिमांड वाढलेली आहे. सो थायरॉइड टॅबलेट्स आहेत, बीपीच्या टॅबलेट्स आहेत, इन्सुलिनचे इंजेक्शन्स आहेत किंवा टॅबलेट्स आहेत. तर हे सगळं जे आहे लाईफ सेव्हिंग सो मेनी केमिकल्स अँड अदर सम केमिकल टू बिल्ड अप द बॉडी. बरेचसे काही प्रोटीन्स आपण पाहतो. लहान मुलांसाठी पण याच्यासाठी जे आहे प्रॉपर ग्रोथसाठी जे प्रोटीन्स अवेलेबल करून दिलं जातं हे सगळं जे काही आहे ते RDNA टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल झालेलं आहे. तर जीनचा, ह्युमन जीनचा वापर करून या पद्धतीने ऍट लार्ज एक्सटेंट हे जे प्रोडक्शन होते ज्याला आपण म्हणतो प्रोटीन इंजिनिअरिंग, त्या जीन पासून एन्झाईम, एन्झाईम पासून प्रोटीन, तर या पद्धतीने जे बनवलं जातं at industrial level. So this is industrial biotechnology. So biotechnology was at industrial level म्हणून आपण त्याला म्हणणार industrial biotechnology. So biotechnology is a very expanding subject. बायोटेक्नॉलॉजी सगळ्या फील्ड मध्ये वर्क करते हे आपण पाहिलेलं आहे. ग्रीन रिव्होल्युशन असू दे किंवा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन असू दे किंवा हे जे आहे इंडस्ट्रियल लेव्हलला जे प्रोडक्शन आहे हे सगळं याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी it works at very efficiently and that is the helpful branch again, that is the genomics. हे सगळं आपण डिटेलमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जाणून घेतलेलं आहे की कशा पद्धतीने जिनोम रेडी असल्यामुळे बायोटेक्नॉलॉजीला अजून इतर फील्डमध्ये या काही म्हणजे बरेच काही ऍप्लिकेशन देणं पॉसिबल झाले आहे. दॅट्स वाय द लाईफ ऑफ द पीपल इट बिकम्स हेल्दी and sound and healthy. It only be possible because of the biotechnology only.